नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अशा पैलूवर बोलूया ज्याकडे आपलं अनेकदा म्हणजे दुर्लक्ष होतं. समुद्र. विचार करा तो काळ जेव्हा बहुतेक भारतीय राजे नाही का जमिनीवरच्या लढ्यात महसुलात गुंतले होते, किल्ले बांध, प्रदेश जिंक. पण मग आपले समुद्र किनारे त्यांची काय स्थिती होती? हो, बरोबर आहे. ते समुद्रकिनारे आणि एकूणच सागरी मार्ग बऱ्याच अंशी मोकळे होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे परकीय व्यापारी सत्ता होत्या, समुद्री चाचे होते, सिद्धीसारखे स्थानिक पण काय म्हणतात त्याला प्रभावी गट होते, त्यांच्या ताब्यात बराचसा कारभार होता. भारताला एवढी मोठी किनारपट्टी लाभलेली असूनही समुद्राकडे एक सामरिक शक्ती म्हणून किंवा संरक्षणाची पहिली फळी म्हणून पाहिलं जात नव्हतं. म्हणजे एक प्रकारचं दुर्लक्ष होतं. नियम नव्हते, फक्त ताकद चालत होती. अगदी एक प्रकारचा वाईल्ड वेस्ट म्हणा ना. आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार येतो, जो पूर्णपणे वेगळा होता, खरंच क्रांतिकारी होता. हो ना, कारण त्यांनी त्या निळ्या पाण्यापलीकडचं सामर्थ्य ओळखलं आणि धोका पण. अगदी बरोबर. उपलब्ध साधनं जी आहेत ती सांगतात की महाराजांनी फक्त जमिनीवरच्या शत्रूंवर लक्ष नाही ठेवलं, त्यांना हे अगदी स्पष्ट कळलं होतं की स्वराज्याला खरा धोका समुद्रावरून पण येऊ शकतो. पोर्तुगीज होते, इंग्रज, डच यांच्या वसाहती होत्या, सिद्धी जंजिऱ्यावरून त्रास देत होताच. हे सगळं किनारपट्टीसाठी सततचं आव्हान होतं. आणि म्हणूनच त्यांचा तो विचार आला असेल. हो, त्यातूनच तो विचार आला की ज्याचे आरमार त्याचा समुद्र. जो समुद्र जिंकेल तो कोंकणपट्टीवर राज्य करेल. यात फक्त लष्करी डावपेच नाहीत, तर आर्थिक आणि राजकीय दूरदृष्टी पण दिसते. आणि ही काही फक्त घोषणा नव्हती, नाही का? ही तर एका मोठ्या योजनेची सुरुवात होती. इथूनच एका स्वदेशी म्हणजे आपल्या आरमाराची पायाभरणी झाली, जी भारतीय इतिहासात मला वाटतं पहिलीच होती. निश्चितच. आणि हे अजिबात सोपं नव्हतं. म्हणजे विचार करा, जहाज बांधायला चांगलं टिकाऊ लाकूड मिळवणं, मग ते बांधणारे कुशल कारागीर शोधणं, तयार करणं, खलाशी गोळा करणं, आव्हानं खूप होती. युरोपियन सत्तांकडे तर शतकांचा अनुभव होता, तंत्रज्ञान होतं. बरोबर. त्यांच्या तुलनेत आपण नव्याने सुरुवात करत होतो. हो, तरीही महाराज थांबले नाहीत. त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, कुलाबा असे जलदुर्ग उभे केले. हे किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हते, तर ते आरमार बांधणीची, दुरुस्तीची केंद्र पण होती. काही नोंदी असंही सांगतात की त्यांनी स्थानिक कोळी, भंडारी समाजातील लोकांना हाताशी धरलं, ज्यांना समुद्राचा अनुभव होता, हवामानाचा अंदाज होता. त्यांना आरमारासाठी तयार केलं. म्हणजे हे फक्त जहाजं बांधणं नव्हतं, तर एक संपूर्ण व्यवस्था, एक इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न होता. लहान पण चपळ गलबतं वापरणं, मोठ्या गुराबा पण ठेवणं, स्थानिक परिस्थितीनुसार डावपेच आखणं, हे सगळं खूप विचारपूर्वक केलेलं वाटतं. अगदी. आणि त्याचा परिणाम पण दिसला. लगेच नसला तरी हळूहळू दिसू लागला. आपला आरमार कदाचित युरोपियन आरमारा एवढं मोठं किंवा तांत्रिकदृष्ट्या प्रगत नसेलही, पण त्याने पश्चिम किनाऱ्यावर एक दरारा नक्की निर्माण केला. समुद्री चाच्यांचा त्रास कमी झाला. आणि परकीय सत्तांना त्यांना कसा फरक पडला? त्यांना फरक पडला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज यांना आता एका स्थानिक सत्तेकडून समुद्रावर आव्हान मिळत होतं. काही युरोपियन नोंदींमध्ये तर मराठा आरमाराचा उल्लेख त्रासदायक असा आहे, कारण ते त्यांच्या व्यापारात, हालचालींमध्ये अडथळे आणायचे. सुरतेवरच्या स्वारीच्या वेळी आरमाराचा वापर झाला. खांदेरी उंदेरी बेटांवरचा संघर्ष तर प्रसिद्धच आहे. म्हणजे महाराजांनी समुद्राला स्वराज्याच्या सीमेवरचा एखादा दुर्लक्षित भाग नाही मानला, तर त्याला स्वराज्याचा एक अविभाज्य भाग बनवलं. जणू काही तो एक फिरता किल्ला किंवा सागरावरचा सेनापती. हो, अगदी समर्पक वर्णन आहे हे. जिथे इतर राजे फक्त जमिनीवर लक्ष केंद्रित करत होते, आपलं राज्य सांभाळण्यात किंवा वाढवण्यात गुंतले होते, तिथे महाराजांनी समुद्रावर मराठा साम्राज्याची नाममुद्रा कोरली. त्यांनी समुद्राचं भूराजकीय महत्त्व ओळखलं होतं. त्यांना हे कळलं होतं की किनारपट्टी सुरक्षित नसेल तर जमिनीवरचं स्वराज्य पण धोक्यात येईल. बरोबर. त्यामुळे आरमार उभारणी ही फक्त लष्करी गरज नव्हती, तर ती स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची आणि आर्थिक स्थैर्याची गुरुकिल्ली होती. खरंच, दृष्टी असावी तर अशी, ज्या काळात समुद्राकडे फक्त एक नैसर्गिक अडथळा किंवा फार तर व्यापाराचा मार्ग म्हणून बघितलं जायचं, त्या काळात त्याचं सामरिक आणि राजकीय महत्त्व ओळखणं हे किती मोठं आहे. आणि हाच विचार मला वाटतं आपल्याला आजही मार्गदर्शक ठरू शकतो. महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी समुद्राचं जे त्रिमितीय महत्त्व, लष्करी, आर्थिक आणि राजकीय ओळखलं होतं, ते आजच्या काळात किती लागू पडतं.
आज आपण ब्लू इकॉनॉमी म्हणतो, सागरी सुरक्षेबद्दल बोलतो. हो, खरंय. मग त्या दूरदृष्टीचा वारसा आपण आज कसा जपतो आहोत आणि भविष्यात तो कसा अधिक प्रभावीपणे वापरता येईल, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?